अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामीचे संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी एका ताईच्या प्रश्नाचे उत्तर देऊया की उपाय काम करतात का? होय, उपाय काम करतात. जर ते योग्य पद्धतीने केले तर ते नक्कीच काम करतात, पण त्यासाठी बरेच नियम आणि बऱ्याच अटी असतात, ते पाळाव्या लागतात. चला तर मग पाहूया आज तुमच्यासाठी काय आहे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. जर तुम्ही स्वामीच्या मूर्तीला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठी आजचे स्वामी संदेश. जर तुम्ही आज या संदेशापर्यंत पोचला आहात याचा अर्थ आहे की स्वतः स्वामी तुम्हाला निवडलं आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणून तुम्ही या संदेशापर्यंत पोचला आहात. मग आता तुम्हाला हे ब्रह्मांड काय सांगत आहे ते शांतपणे ऐकायचे आहे. आता अतिशय मंगल घडी येणार आहे. आता तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होणार आहे. तुमचं आयुष्य प्रत्येक दिवशी श्रेष्ठ होत जाणार आहे. जेव्हाही तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्यायाची सुरुवात होणार असेल तर लक्षात घ्या, ही नियती तुम्हाला अशा परिस्थितीत घालेल जिथे तुम्हाला जगण्यापेक्षा मरणं भारी वाटेल. पण जो कोणी अशा परिस्थितीत टिकून राहणार त्याचा सुवर्ण काळ येणार. परिस्थिती कितीही तुझ्या विरोधात असू दे, पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम आणि विश्वास आहे तर एक ना एक दिवस विजय तुझाच होणार. लक्षात ठेव, ही नीती आहे आणि हिचा डाव आजपर्यंत कोणालाही चुकला नाही. त्यामुळे थोडंसं सांभाळून चला आणि संयमी राहा. काही गोष्टी वेळ घेतात. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार. स्वतःपेक्षा जास्त विश्वास स्वामीवर असला पाहिजे, कारण जेव्हा तुमचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास स्वामीवर असतो तेव्हा 6 तासात मिळणारी गोष्ट 6 सेकंदात पूर्ण होते. फक्त अटूट विश्वास पाहिजे. ज्याचा असा विश्वास त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी सहज शक्य करतात. पण त्या अगोदर स्वामी तुम्हाला हेही सांगू इच्छितात, ओंजळीत मावेल इतकं भरा आणि सांडण्या अगोदर वाटायला शिका. बाळा, एवढी मोठी स्वामी शक्ती तुझ्यासोबत असताना कशाला एवढा घाबरत आहेस? निश्चित होऊन निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्यासोबत. भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्याचा विश्वास आहे की मी त्याच्या हाकेला धावून येतो म्हणून मी त्याच्या हाकेची वाट पाहतो. लक्षात घ्या, माझ्या भक्ताच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्ताची सहनशक्ती संपते त्या दिवशी मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकतो. सुख म्हणजे नक्की काय असतं तर पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतात. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्म चांगले करा, सर्व काही मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तू या व्हिडिओपर्यंत पोचला आहे तर भाग्य उदय जवळ आला आहे. पुढील 2 मिनिटे मी तुला जे सांगणार आहे ते एकट्याने बसून शांतपणे ऐक आणि जोपर्यंत तुझा काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नकोस. तुम्ही फक्त कर्मसेवेत सातत्य ठेवा. योग्य वेळी योग्य घटना घडतेच आणि तुमचं पुण्य फळाला आलं की आमची भेट होणं सुद्धा निश्चित असतं. तुझ्या पुण्यावर आणि प्रामाणिक प्रयत्नावर विश्वास ठेवा. तुला अपेक्षित फळ स्वतःहून तुझ्याकडे चालत येईल. निस्वार्थ निष्काम सुरू ठेव. लवकरच तुला बोध येईल आणि मी कुठल्याही रूपात तुझी परीक्षासुद्धा बघू शकतो की तुम्ही स्वार्थी सेवा करत आहात का
नाही बाळांनो, तुम्हाला आमच्या त्या परीक्षेत पास व्हायचं आहे. एकदा का तुम्ही त्या परीक्षेत पास झाला की आमच्या कृपेला सीमाच राहणार नाही. लक्षात घ्या, सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छा प्राप्तीसाठी निमित्त ठरतात आणि तू काळजी करू नकोस. योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे आम्ही तुमची सेवा स्वीकारू आणि तुझ्या विश्वासाचे फळसुद्धा तुझ्या पदरात टाकू. तुझा आमच्यावर विश्वास आहे असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा, कोणी तुझं काही करू शकणार नाही. त्रास देणाऱ्या प्रत्येकाला विरोध करत बसू नकोस. काही गोष्टी आमच्यावर सोपव. आम्ही प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाची सोय केली आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. आम्ही तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहत आहोत, त्यामुळे लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सेवेत घेतलं आहे, तर सेवेत टिकून राहा. विश्वास ठेवा, आमचं नियोजन अचूक असतो आणि योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे तुम्हाला तुमच्या सेवेचं फळसुद्धा दिलं जातं. सदैव आमच्या आज्ञेत राहायचं म्हणजे तुमचं संरक्षण कवच बनवेल आणि आमचं नाव हे तुम्हाला हे भवसागर पार करायला मदत करेल. विश्वास ठेव, तुझ्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे. चमत्कार घडवण्याचं सामर्थ्य आहे. संयम, ध्येय, सुब्री हे सेवेकरी याची शक्ती आहे. त्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात आणि असं घाबरू नको. ज्या ज्या गोष्टी आमच्या संरक्षण कवच असतं त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. आम्ही या सृष्टीचे स्तोत्र आहोत. आमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. प्रत्येकाच्या जन्मोजन्मीची कुंडली आम्हाला ठाऊक आहे. मग तो पशु असो, पक्षी असो, प्राणी असो. बाळा, निरर्थक गोष्टी करण्याचं त्याग कर आणि ध्येयाच्या दिशेने असलेले सार्थक कर्म कर. माझी सेवा म्हणून का होईना पण कर. यश निश्चित मिळेल. आत्ता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहे ते तुझ्यासोबत जोडले जात आहे. यावेळेस ब्रह्मनायकाची कृपा तुझ्यावर होत आहे. तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्की घडतील. त्यांना धन्यवाद म्हण, ज्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत केली आहे. आता ते तुमच्या नशिबात सुख येत आहेत. आता त्याचा आशीर्वाद तुमच्यावर पडत आहे. तुझ्या आयुष्यात आता खूप चांगले लोक येतील. आयुष्यात खूप मोठे परिवर्तनसुद्धा होईल. आता या क्षणापासून तुमच्यासोबत सर्व काही चांगलं घडेल. काहीतरी आश्चर्यकारक घटना आहे ज्याचे परिणामसुद्धा खूप चांगले असतील. हा महिना संपण्या अगोदर खूप काही देऊनसुद्धा जाईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही स्वामीच्या या मूर्तीला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हे ऐक. 2 मिनिटाचे संदेश तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात. बाळा, नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहे. तुझी मनस्थिती नीट नाही. काय करू, कसं करू असं होत आहे. माझं नामस्मरण करत राहा, मार्ग मिळेल. जो स्वतःची मदत करतो आम्ही त्याचीच मदत करतो. तुमच्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागत आहे ते सर्व आम्ही तुला दिलं आहे. त्याचा उपयोग करूनही जर यश नाही आलं तर आम्ही कायम असो, परंतु तोपर्यंत प्रयत्न सोडू नकोस. सगळं चांगलं होणार आहे हे मनात धरून चल. बाकी सगळं आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्टसुद्धा
शक्य होता तुझ्या वाटेचा दुःख भोगून तू संपवलं आहे. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव. अपेक्षापेक्षा जास्त मिळणार. आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तुझ्या सुंदर भविष्याचे जे सुंदर स्वप्न तू रंगवले आहे तुझ्या आळसामुळे स्वप्न राहतील. जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर लक्षात ठेव, मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण मनावर पोचवता आलं पाहिजे आणि विश्वास ठेव, तुमच्यासाठी माझी योजना उत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हासुद्धा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. माझ्या योजनेचं तुला आत्ता नाही समजणार, योग्य वेळेस समजायचं. तुला माझ्यावर विश्वास असेल तर, अडचणीच्या तुरुंगातून सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी लागेल. संकटावर मात करता येतच नसेल तर देवावर विश्वास ठेवून निवांत राहा. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि तुझा येणारा काळ हा सुवर्ण काळच असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.